नमस्कार मित्रांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे शेवटी यशोदासमोर खूप काही गोष्टी उघड झालेल्या असतात आणि जेव्हा यशोदाला हे सगळं काही समजतं त्यावेळेला मात्र इथे आता यशोदा ह्या राजाचं थोबाड फोडत असतो. तर दुसऱ्या बाजूला मात्र ही पायल मेकओव्हर करून लोनसाठी इथे पाण्याच्या गॅरेजमध्ये गेलेली असते आणि तिथे गेल्यानंतर आता पाण्याला पुन्हा एकदा पायलचं रूप समजलेलं असतं. एवढंच नाही प्रेक्षकांनो, तर अण्णांना मात्र त्यांच्या पोराविषयी खूप अभिमान वाटत असतो. हेच आपल्याला या आजच्या रिव्ह्यूमध्ये पाहायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता सुरुवातीला इथे मालिकेमध्ये आपण पाहतोय की कशा पद्धतीने इथे अवनी ही राजाची काळजी घेऊ लागलेली असते. तो म्हणत असतो, नाही असं काहीही करू नका प्लीज, तुम्ही माझ्या पायाला हात लावू नका. तेव्हा धन्या म्हणत असतो, अरे असं काय करतोयस, हे बघ हात तर पायाला लावलाच पाहिजे ना, आणि हात का नाही लावला पाहिजे असं इकडे तो बोलत असतो. त्यावेळेला मात्र इकडे तो म्हणत असतो, असं काय करतोयस, हे बघ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू हात लावू नकोस, कारण इथे मला माझ्या पायाला कोणीही हात लावल्याला अजिबातच चालत नाही. तेव्हा धन्या म्हणत असतो, का नाही चालत, इथे बायका तर नवऱ्याच्या पाया पडतात, पण मग बरं झालं वहिनीच्या ना पायाला लागले, इथे ओठाला किंवा गालाला लागलं असतं तर मग काय झालं असतं, असं धन्या मस्करीमध्ये बोलून जातो. जेव्हा तो बोलून जातो त्यावेळेला मात्र आता इकडे अवनी लाजूनच निघून गेलेली असते. तर आता हे तिघेही जण ह्याच्याकडे बघत असतात. विचारा आता ह्या तिघांच्याही तावडीत सापडलेला असतो. तो म्हणत असतो, सॉरी मी ना ते चुकून बोललो, मी असं बोलायला नको होतं, सॉरी मला माफ करा. असं म्हटल्याबरोबर आता इकडे धन्या खूप घाबरलेला असतो. तेव्हा पाण्या दरवाजाजवळ उभा राहतो आणि हे तिघेही जण म्हणत असतात, चूक तर तू केलेलीच आहे. हे बघा तुम्ही मला मारू नका, जर तुम्ही मला मारलं ना तर मी इथे हे सगळं अवनी वहिनीला सांगेल बरं का, आणि मी जर हे सगळं अवनी वहिनीला सांगितलं तर मग आता पाण्यापुढे येतो आणि धन्याचं तोंड बंद करत असतो जेणेकरून तो ओरडू नये म्हणून. आणि जेव्हा त्याचं तोंड पूर्णतः बंद करतो त्यावेळेला मात्र इकडे आता हे तिघेही जण त्याला मारत असतात आणि त्यानंतर तो बिचारा धावतच तिथून पळून निघून जात असतो. आता एवढं मारलेलं असतं की काही विचारूच नका. बारीक आहे पण बारक्याचं तोंड मात्र फार चालतं, ही गोष्टसुद्धा दिसून आलेली असते. तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला अण्णा हे सकाळी सकाळी घेऊन आलेले असतात त्यांचा माल, म्हणजेच त्यांचं औषध म्हणतात ते. आता दाराशी घेऊन आल्यानंतर इकडे त्यांच्या तंद्रीमध्ये ते चालतात, कारण आत्तापर्यंत त्यांच्या अंगणामध्ये कधीच कुणी सडा रांगोळी वगैरे काही केलेलं नसतं. तर तोपर्यंत इकडे आतमध्ये हे सगळेजण निघून गेल्यानंतर राजाने ते मॅरेज सर्टिफिकेट आणि त्याचबरोबर पोलिसांनी दिलेला जो फोटो आहे तो यशोदाच्या बॅगमध्ये लपवून ठेवलेला असतो. इकडे अण्णा मस्त बिडी काडी ओढतच आलेले असतात, पण समोर रांगोळी आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षातच येत नाही. सरळ सरळ ते त्या रांगोळीवर जातात आणि रांगोळी मोडली जाते. आता रांगोळी खरं तर अगोदर पायाने मोडते बरं का प्रेक्षकांनो, त्यानंतर अण्णा मोडलेली रांगोळी व्यवस्थित करायला लागतात. आता मोडलेली रांगोळी व्यवस्थित करत असताना आपला छोटं पिल्लू म्हणजेच धनू तिथे येतो. आता धनू आल्याबरोबर म्हणत असतो, अण्णा अण्णा तुम्ही वहिनीने काढलेली रांगोळी मोडली, अण्णा अण्णा असं म्हटल्याबरोबर अण्णा म्हणत असतात, नाही 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 नाही, मी मोडली नाही आहे, मी मोडली कुठे, उलट मी काढतोय रांगोळी, बघ मी काढतोय रांगोळी, असं अण्णा बोलू लागतात. तेव्हा धनू म्हणत असतो, नाही नाही. तेव्हा यशोदा, राजा, त्याचबरोबर हे दोघे तिघेही सगळेजण बाहेर येतात. जेव्हा हे तिघेही बाहेर येतात त्यावेळेला समोरची अण्णांनी खडूने काढलेली डिझाईन पाहून सगळेजण चकितच होतात. आता इकडे ते म्हणत असतात, बघा ही रांगोळी जी आहे ना ती रांगोळी अशीच होती, याच्यामध्ये काहीच फरक नव्हता, मी ह्या रांगोळीला काहीच केलं नाही. सुनबाई अशीच होती की नाही रांगोळी, छान काढली ना रांगोळी, व सुनबाई अशीच होती ही, मी काही नाही केलं. तेव्हा धन्या म्हणत असतो, अण्णा तुमचं काय चाललंय, तुमच्या लक्षात येतंय का, वहिनी इथे गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि गोल्ड मेडलिस्ट असूनसुद्धा तुम्ही वहिनीबरोबर असं असं झोल करताय, अशा पद्धतीने बोलताय, अण्णा हे चुकीचं आहे बरं का. आणि वहिनीने खूप सुंदर रांगोळी काढली होती. त्याच वेळेला यशोदासुद्धा म्हणत असतो,
अण्णा, काय करू राहिलाय तुम्ही हे? तुम्ही इथे ही रांगोळी मोडली का? तेव्हा लगेचच अण्णा एक कान पकडतात आणि त्यांच्या लाडाच्या सुनबाईला स्वारी म्हणत असतात. सुनबाई माफ कर, सुनबाई खरंच माफ कर, चुकलं माझ्याकडून. ते माझ्याकडून मी मुद्दामून नाही केलं सुनबाई, मी तुला खरं सांगतोय, मी खरंच मुद्दामून नाही केलं. असं म्हणून आता इकडे ते हात जोडत असतात. आता मात्र पाण्या अण्णांच्या बाजूला जाऊन उभा राहतो आणि म्हणत असतो, अण्णा काही म्हणा, पण ना माझ्या कानाला ना इथे विश्वासच बसत नाही, माझ्या स्वतःच्या कानावर. म्हणजे बघा ना, खरं पाहायला गेलं ना तर इथे तुम्ही चक्क वहिनीला स्वारी म्हणू राहिले आणि तुम्ही चक्क वहिनीला स्वारी म्हणताय, पण ह्या सगळ्या गोष्टीवर ना माझा मात्र काही केला विश्वासच बसेना, माझ्या कानावर माझा विश्वास बसेना, असं इकडे तो बोलू लागतो. तेव्हा अण्णा म्हणत असतात, मस्करी करतो बापाची? नाही अण्णा, मस्करी कुठे करतोय, खरं आहे ते सांगायला लागलेलो आहे. तेव्हा अवनी म्हणत असते, अण्णा मी काय म्हणते, एवढीही तुम्ही काही वाईट रांगोळी नाही काढली. तुम्ही रांगोळी काढली ती छानच काढली, पण आपण एक काम करूया, आपण दोघे मिळून त्यामध्ये रंग भरूयात. अण्णा म्हणत असतात, हो का सुनबाई? हो अण्णा, तुम्ही सुंदर काढलेली आहे, नका काळजी करू, आपण दोघेही मिळून त्यामध्ये व्यवस्थित रंग भरूयात. असं म्हटल्याबरोबर लगेचच आता इकडे अण्णा म्हणत असतात, बघा, बघितलं का, ही माझी सुनबाई आहे आणि माझी सुनबाई माझ्या बाजूनेच बोलते, येते का तुमच्या ध्यानामध्ये? तेव्हा लगेच आता अवनी आतमध्ये पटकन जाते आणि रांगोळीचा डब्बा घेऊन येते, जेणेकरून ती रांगोळी दुरुस्त होईल. मग आता अवनीने आणलेला रांगोळीचा डब्बा ती ठेवते आणि त्यानंतर अण्णाच्या बाजूला बसते. अण्णा म्हणत असतात, सुनबाई मी तुला मदत करतो. तेव्हा ती म्हणत असते, हो हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही मला मदत केली ना तर ही रांगोळी अजूनच सुंदर होईल. असं म्हणून आता दोघी जण त्या बिघडलेल्या, विस्कटलेल्या आणि मोडलेल्या रांगोळीमध्ये रंग भरायला सुरुवात करू लागतात. इकडे मात्र आता हे लोक पाहतच असतात की खरं तर अण्णा अशा पद्धतीने वागू शकतात का, याच्यावर खरंच ह्यांना अजिबात विश्वास बसत नसतो. आणि तेव्हा मात्र फायनली ह्या रांगोळीमध्ये छान असे रंग भरून झालेले असतात. दुसरीकडे आपण पाहतो संगीता आता खोलीमध्ये बसलेली असते. जेव्हा संगीता एकटीच विचारात बसलेली असते त्यावेळेला स्वाती तिथे येते. आता स्वाती आल्याबरोबर ती म्हणत असते, आई काय झालं, सगळं ठीक आहे ना? तेव्हा संगीता म्हणत असते, हो बोल ना, काय झालं? आई खरं तर मला ना एक प्रश्न पडला आहे आणि तोच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. तेव्हा ती म्हणत असते, काय झालेलं आहे आई, खरं खरं सांगा, आत्ता तुम्ही इथे अवनीची काळजी करत बसलायत, ते तुमचं प्रेम आणि त्या खरं का त्या दिवशी घरामध्ये अवनीचे सर्टिफिकेट जाळण्यासाठी मदत केलेल्या आई खऱ्या? मला कळत नाही आई, माझ्या मनाची ना फार द्विधा अवस्था झाली आहे, कसं बोलावं, कसा विचार करावा, हे सगळं मला अजिबात कळत नाही आई, मी काय करू सांगा ना. तेव्हा संगीता मात्र काहीच बोलत नसते. तरीसुद्धा इथे स्वातीचे प्रश्न सुरूच असतात. तेव्हा स्वाती म्हणत असते, जे सासू सासरे सुनेवर इथे मुलीसारखं प्रेम करतात, मुलीला सुनेला मुलगी मानतात, तेच सासू सासरे त्यांच्या मुलीच्या स्वप्नाबाबत एवढं कसं करू शकतात ना, तेच मला कळत नाही. अहो आई, तुम्ही मला मुलीचं प्रेम दिले ना, मग मला तुम्ही मुलीचं प्रेम दिलं तरीसुद्धा तुम्ही मात्र इथे अवनीसोबत असे का वागले? तेव्हा मात्र इथे आता चंद्रकांत आलेले असतात आणि चंद्रकांत म्हणत असतात, अगदी बरोबर बोलते सुनबाई तू, खरं सांगू का, तुझं हे म्हणणं पटलं बरं का मला. म्हणजे तुला एक गोष्ट सांगू का, आमचं जरा चुकलंच, तुझ्यासोबत आम्ही मुलीसारखं वागतोय ना, हे जरा आमचं चुकलंच. अगं तिकडे माझी मुलगी त्या दांगट पाटलांच्या घरी इथे सासुरवास भोगत आहे, तिला मरणाचा सासुरवास तिथे सुरू आहे आणि तू मात्र इथे आनंदात आहेस, तुला एका गोष्टीचाही एका शब्दाचाही कसलाच त्रास नाही, हे जरा आमचं चुकलंच बरं का, असं सुद्धा आता इकडे चंद्रकांत स्वातीला म्हणत असतात. पण स्वाती एक गोष्ट लक्षात ठेव, आता काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या दांगटांच्या घरून माझ्या मुलीला मी परत आणणारच. आणि आणखी एक गोष्ट तुला सांगतो, तुला आता सासुरवास काय असतो ते मी दाखवून देतो. असं म्हटल्याबरोबर स्वातीला आता टेन्शनच आलेलं असतं. ते म्हणत असतात, खरं तर मी माझ्या मुलीपेक्षाही जास्त तुला जीव लावला
आणि तू माझ्या मुलीला तिकडे मदत करतेस. तेव्हा ती म्हणत असते, तसं नाही आहे. तसं नाही मग कसं आहे? सांग ना, बोल. तसं नाही तर मग कसं आहे? आज तू इथे संगीताला हा प्रश्न विचारतेस की तिचे सर्टिफिकेट्स का जाळले म्हणून. अगं, तिच्यावर काळजी करणारे, प्रेम करणारे आम्ही आहोत ना. मुलीला कितीही जरी वाटलं ना की बापाला तिची काळजी नाही आहे, तर बापच हा एक असा माणूस आहे जो मुलीची काळजी करू शकतो आणि नेहमी आयुष्यभर करत राहतो. पण ते मात्र तुम्हा लोकांना नाही समजणार. तुला आम्ही तिचे सर्टिफिकेट जाळले हे लक्षात येते. त्यामागची काळजी, त्यामागचं तिचं भविष्य. सांग ना, त्या ड्रायव्हरसोबत तिने लग्न केले, काय भविष्य आहे त्याच्यात? काय होणार आहे उद्या तिचं? पण आता मात्र गप्प बसायचं नाही. आता काही जरी झालं ना तरी येणाऱ्या दिवसामध्ये इथे अवनी अवनी ह्या घरामध्ये पुन्हा येणार असं चंद्रकांत स्पष्टपणे बोलतात आणि महेशला बोलून घेतात. जेव्हा महेश येतो त्यावेळेला तो म्हणत असतो, काय झालं बाबा? ऐक ना, त्या दांगटांच्या घराचे काहीतरी केस सुरू आहे म्हणे, तर ते सगळे पेपर्स ताबडतोब मागून घे. जोपर्यंत त्या सगळ्या दांगटांना रस्त्यावर आणत नाही तोपर्यंत माझी अवनी माझ्या घरी येणार नाही, असं इकडे ते स्पष्टपणे सांगत असतात. दुसरीकडे आपण पाहतो आता यशोदाने सगळं काही आवरून घेतलेलं असतं. सकाळचा चहा, नाश्ता, त्याचबरोबर दुपारचा स्वयंपाक, सगळ्यांची डबे, हे सगळं त्याने बिचाऱ्याने करून ठेवलेलं असतं. आणि इकडे मात्र आता तो म्हणत असतो, चला आज पटापट आवरला आहे तर मी सुद्धा लवकरच जातो. तेवढ्यातच आता इकडे हा धन्या खेळत असतो आणि तेव्हा यशोदा म्हणत असतो, काय रे, आज तुला कॉलेजला जायचं नाही आहे का? तेव्हा धन्या म्हणत असतो, नाही नाही, आज मला कॉलेजला जायचं नाही आहे, आज सुट्टी आहे. कसली सुट्टी? कॉमन डे आहे. अरे अरे दादा, असं काय करतोय? मी रोज कॉलेजला जातो ना, एकही दिवस घरी असतो का? नाही ना. आणि आपली पूर्ण अटेंडन्स आहे, तू कॉलेजमध्ये सुद्धा येऊन बघू शकतो. राजा, तुझं काय? राजा म्हणत असतो, मला सुद्धा नाही जायचं. का का नाही जायचं? तेव्हा अवनीसुद्धा बाजूला उभी असते आणि अवनीसुद्धा स्पष्टपणे त्याला विचारत असते की तुला का नाही जायचं म्हणून कामाला. तेव्हा राजा लगेचच म्हणत असतो, नाही नाही, त्याचं काय आहे ना, मी फोनवरती सुद्धा सगळं काही अरेंज करू शकतो. आता लगेचच इकडे राजा म्हणत असतो, मी नानांना सांगितलं आहे सगळं. तेव्हा यशोदासुद्धा म्हणत असतो, मला ना नानांशी एकदा बोलावंच लागेल. मग तावणी म्हणत असते, हे नाना कोण आहेत? आता त्याच वेळेला राजा पुन्हा एकदा खोटं बोलत असतो. तो म्हणत असतो, ते ना, ते आमचे बिझनेस पार्टनर आहेत. ते तुमचे बिझनेस पार्टनर आहेत असं म्हटल्याबरोबर राजा पुन्हा एकदा यशोदाकडे पाहतो, कारण त्याला कळलेलं असतं की आत्तासुद्धा मी खोटंच बोलत आहे आणि खोटं बोलल्यामुळे आता मात्र यशोदा माझ्यावर चिडेल, हे सगळं त्याला समजून आलेलं असतं. त्यावेळेला आता इकडे राजा म्हणत असतो, मी जरी कामाला नाही ना गेलो तरीसुद्धा फोन करून सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. अटेंडन्स मी फोन करून सुद्धा घेऊ शकतो. तेव्हा मात्र अवनी म्हणत असते, असं कसं चालणार आहे सांग बरं. अरे काम ते काम असायला हवं आणि घरी बसून तू अजिबात असं करायचं नाही, कळलं? दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता इकडे शंभू आणि त्याचबरोबर हा धनपाल हे दोघेही जण गॅरेजमध्ये आलेले असतात. A1 गॅरेजमध्ये आल्यानंतर आता तिथे असलेलं थोडंसं कचरा, साफसफाई आणि त्याचबरोबर आज आपल्याला बँकेतून एक मॅडम भेटायला येणार आहेत आणि त्या आपल्याला लोन देणार आहेत, ही गोष्ट त्याच्यासाठी फार आनंदाची असते, कारण त्यालासुद्धा गॅरेज टाकायचं असतं. मग आता इकडे हे दोघेजण बोलत असतात तेव्हा पाण्या मात्र इथे स्वतःची समजूत घालत असतो की सगळं व्यवस्थित होणार आहे, आपल्याला नक्कीच गॅरेजचं लोन मिळणार आहे, त्यामुळे आपलं एक गॅरेज नक्की उभं राहणार आहे, असं इकडे तो बोलत असतो. राजासारखं. राजा कसं म्हणतो, नेहमीच पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. अगदी तसं. त्यावेळेला शंभू म्हणत असतो, अरे तुझं हे सकाळपासून 3-4 वेळा म्हणून झालं आहे, किती आणि कसं स्वतःला समजवणार आहेस? नाही रे, तुला सांगू का, आता जर एकदा आपलं गॅरेज टाकलं ना तर मग सगळं कसं व्यवस्थित होणार आहे, तुझं आणि माझं. बघ बघ बघ, मॅडम आल्या. तर आता पायल मस्त केस मोकळे सोडून, पावसाचं वातावरण असल्यामुळे हातामध्ये छत्री, त्याचबरोबर बँकेतले लोक किंवा फायनान्स देणारे लोक ज्या युनिफॉर्ममध्ये असतात, एखादा युनिफॉर्म तसाच तिने बहुतेक खरेदी केलेला असावा आणि तो युनिफॉर्म आता इकडे ती घालून आलेली असते. आणि तो युनिफॉर्म घालून आल्याबरोबर आता लगेचच इकडे ती म्हणत असते, धनपाल आहेत का? मला त्यांच्याशी बोलायचं आहे. आणि त्याच वेळेला इकडे
तो म्हणत असतो, हो हो मीच आहे धनपाल. असं म्हटल्याबरोबर आता लगेचच ती त्याच्यासमोर येऊन उभी राहते आणि तेव्हा तो त्याचा मित्र पटकन तिच्या हातातली छत्री कडून बाजूला घेत असते. तेव्हा इथे पाण्या म्हणत असतो, या ना या, हे आपलंच गॅरेज आहे, प्लीज तुम्ही या ना. तेव्हा पायल तिथे जाऊन बसते. डोळ्यावर चष्मा असतो, त्याचबरोबर पूर्ण नाकापर्यंत तोंड झाकून घेतलेला मास्क असतो आणि त्यानंतर मात्र इकडे आता ती म्हणत असते, चला आता मात्र सगळं व्यवस्थित होणार आहे. असं म्हटल्याबरोबर लगेचच आता इकडे ती म्हणत असते, प्लीज गिव मी वॉटर. असं म्हटल्याबरोबर, पाणी पाहिजे का तुम्हाला? हां हां पाणी पाहिजे. असं म्हणून आता लगेच पाणी देण्यात येतं. आता पायल मुद्दामच नाटके करत असते. उठते, हात वगैरे स्वच्छ धुते आणि त्यानंतर ती म्हणत असते, ते काय ना खूप सारं पोल्युशन आहे आणि त्यामुळे मला स्वच्छ राहायला खूप जास्त आवडतं. काय ना हायजीन आहे सगळं. असं ती 2-3 वाक्ये पुन्हा इंग्लिशमध्ये बोलते. त्यावेळेला मात्र हा त्याचा मित्र म्हणत असतो, काय बोलली काय ही? काय बोलताय? तेव्हा इथे पाण्या म्हणत असतो, इंग्लिश बोलतायत इंग्लिश. अरे ते समजलं, त्या इंग्लिश बोलतायत पण काय बोलताय ते कोण सांगणार? कळेल कळेल, नको काळजी करू. तेव्हा पाण्या म्हणत असतो, मॅडम तुम्ही आलात खरंच फार आनंद झाला. आता लोन आम्हाला मिळणार आहे ना? तेव्हा ती म्हणत असते, हो मिळणार ना, मिळणार, नक्की मिळणार. म्हणजे 2%च व्याजदर असणार ना? हो 2%च व्याजदर असणार आहे. काळजी वगैरे करण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही, तुम्हाला लोन नक्की मिळणार. असं म्हटल्याबरोबर आता लगेचच राजाला आनंद झालेला असतो. दुसरीकडे आपण पाहतो, इकडे आता हे सगळं काही खोटं नाटं बोलून झाल्यानंतर अवनी म्हणत असते, यशोदा तुम्ही नका काळजी करू, सगळं काही ठीक होईल. आणि यशोदा ऐका ना, माझं ना तुमच्याकडे थोडंसं काम होतं. तेव्हा यशोदा म्हणत असतो, बोला ना काय झालं, काय काम होतं? तेव्हा अवनी म्हणत असते, यशोदा खरं तर मला ना एखादं काम बघा ना, म्हणजे जॉब वगैरे कुठे भेटतोय का ते बघा ना. मी असं इकडे तुम्हा सगळ्यांवर विसंबून किती दिवस राहू शकते? तेव्हा आता यशोदा म्हणत असतो, अजिबात काळजी करू नका, हे घर आहे ना हे तुमचंच आहे, तुम्हाला काळजी वगैरे करण्याची काहीच गरज नाही आहे. आणि मी आहे ना, आम्ही सगळेजण आहोत, त्यामुळे तुम्हाला इकडे काळजी करून त्याचबरोबर इकडे जॉब वगैरे बघण्याची शोधण्याची काही गरज नाही. असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर अवनी म्हणत असते, त्याचं काय आहे ना, तुमच्या ओळखी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतील ना, आणि ओळखी वगैरे असल्यामुळे तुम्ही जर काम बघितलं ना तर मला खरंच खूप आनंद होईल. मी अशी जास्त दिवस घरामध्ये बसून नाही राहू शकत. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आपण पाहतो की इकडे यशोदा म्हणत असतो, चला मी येतो आता कामाला जातो. तर दुसऱ्या बाजूला मात्र इथे अवनी पुन्हा याला म्हणत असते, खरं खरं सांग, तुला आज खरंच कॉमन डे आहे का? अहो वहिनी खरं सांगू का, कॉमन डे वगैरे असं काही नाही. पण तेवढ्यात यशोदा आलेला असतो आणि तेवढ्यातच आता अधन्या त्याचं पुन्हा वाक्य बदलतो आणि म्हणत असतो, हो वहिनी कॉमन डेच आहे, आज सुट्टी आहे आणि आज सुट्टी असल्यामुळे मी आज काही कॉलेजला जाणार नाही. तेव्हा यशोदा म्हणत असतो, हो का, तुला कॉलेज आहे ना, मला सुद्धा बघायचंच आहे की तुझे खरंच सगळे काही अटेंडन्स आहेत ना ते पूर्ण होत आहेत की नाही. तेव्हा आता इकडे यशोदा हे सगळं काही बोलून तिथून निघून जात असतो आणि त्यानंतर मात्र इथे अवनीला म्हणत असतो, चला तुम्ही सगळेजण नाश्ता वगैरे करून घ्या. असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इकडे अवनी म्हणत असते, चल आता आपण पटकन नाश्ता वगैरे करून घेऊया. मग आता हे दोघेही जण नाश्त्यासाठी जात असतात. तेवढ्यातच आता पुन्हा एकदा हा धन्या अवनीला सगळं सांगणार. तेवढ्यातच यशोदा डोकून पाहत असतो. दुसरीकडे यशोदा बाहेर जात असताना त्याची नजर अण्णाकडे जाते. अण्णांना तो म्हणत असतो, अण्णा जरा आता कमी करा ना. अण्णा म्हणत असतात, हो रे कमी करायचंच आहे, म्हणजे एवढंही नाही झालं पण कमी करायचं आहे. अहो अण्णा बरं दिसतं का आता हे? हो खरं बरं दिसत नाही, माझ्या पर्सनॅलिटीला शोभत नाही बरं का, पण मी करणार आहे कमी. अरे त्याचं काय झालं ना, 8 दिवसापासून नाव्याचं दुकानच बंद आहे. आता यशोदा म्हणत असतो, अण्णा मी काय बोलू राहिलो, तुम्ही काय बोलू राहिले? अरे तू माझ्या दाढीबद्दलच बोलतोय ना, वाढली म्हणून. अण्णा नाही, मग कशाबद्दल बोलतोय, बोल ना. राहू दे, तुमच्याशी बोलून काहीच होणार नाही, काहीच नाही बोलत मी, चालू दे तुमचं जे काही चालायचं आहे. अरे अरे यशा असं करू नको,
तुला काहीतरी बोलायचं होतं, बोल तू माझ्याशी. हे बघ पोरा, असं मनामध्ये ठेवू नकोस, बोल ना बोल. हे बघ, मी तू म्हणशील ते सगळं काही ऐकतो, तू बोल ना प्लीज, बोल ना. पण तोपर्यंत यशोदा म्हणत असतो, नाही नाही मला काहीच नाही बोलायचं. असं म्हणून छत्री उघडून यशोदा निघून जातो. तेव्हा अण्णा म्हणत असतात, खरं तर ह्याला एक बोलायचं होतं आणि मी एक बोलून गेलो. माझी पोरं मात्र फार समजदार आहेत बरं का, खूप गुणी आहेत. ते त्यांच्या बापाला फार समजून घेतात. खरं तर ह्याला दारूबद्दल बोलायचं होतं आणि मी मुद्दामच दाढीबद्दल बोलत होतो. पण पोरांनो काय करू, सोडण्याचा प्रयत्न करतोय रे, पण साथ काही दारूची सुटतच नाही, असं अण्णा म्हणतात आणि त्यानंतर दांगटांच्या चारही पोरांचं कौतुक करतात. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा फार इंटरेस्टिंग आहे बरं का भाग. कारण इथे आपल्याला असं पाहायला मिळतं आहे की आता जेव्हा इथे राजाला समजतं की ती सर्टिफिकेट आणि त्या फोटोची जी काही बॅग आहे ते मात्र इकडे यशोदाकडे आहे. आणि तेव्हा तो धावतच त्याच्या साईटवर जातो. धावतच त्याच्या साईटवर गेल्यानंतर यशोदाच्या हातामध्ये ते फोटो आणि त्याचबरोबर मॅरेज सर्टिफिकेट असतं. आता राजाला मात्र तो म्हणत असतो, तुझी हिंमत कशी झाली खरं लग्न करून खोटं लग्न सांगण्याची. असं म्हणून आता लगेचच राजाच्या सनकन कानाखाली यशोदा वाजवत असतो, बोल ना किती आणि कसं खोटं बोलणार आहेस, अजून काय काय करणार आहेस, काय काय चाललंय काय तुझं हे. असं म्हणून त्याचं थोबाड फोडत असतो आणि म्हणत असतो, अरे खोटं बोलून आपल्या दांगटांच्या घरी बाईचा आशीर्वाद आणला असतो, पण हे लग्न खरं आहे. आता हे लग्न खरं आहे, पण हे सगळं काही लपवण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तू अजून काय काय करणार आहेस आणि काय काय नाही हे मात्र तुझ्या लक्षात येतंय का. अजून किती खोटं बोलणार आहेस तू. एक खोटं बोलवण्यासाठी तुला आणखी दुसरं खोटं तिसरं खोटं बोलावं लागणार आहे. आता हे खऱ्या लग्नाचं सत्य तू किती दिवस लपवून ठेवतोयस आणि कशा पद्धतीने अवनीपासून सुद्धा लपवतोयस हे सुद्धा मला पाहायचं आहे. किती दुखवणार आहेस आणखी, किती काय काय करणार आहेस आणखी, हे सगळं आता इकडे यशोदा बोलत असतो तर राजा फक्त ऐकून घेत असतो. तर प्रेक्षकांनो पाहत रहा बाई तुझा आशीर्वाद. भेटूयात पुन्हा एका उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.